जे संघमालक आहेत PVS स्पोर्ट्स बेबीवाडी आणि एका बाजूला अमोलजी म्हात्रे जे संघमालक आहेत विक्रोलियन्स विक्रोळीचे, त्यातल्या त्यात प्रत्येक संघामध्ये म्हणजे दोन्ही संघामध्ये जे दोन्ही उभय संघ खेळत आहेत त्या दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट चांगली आहे. एका बाजूला पुण्याची स्टारकास्ट आहे, एका बाजूला मुंबईची स्टारकास्ट आहे. त्यामुळे मुंबई वर्सेस पुणे अशी लढत पाहायला मिळते. अली स्पोर्ट्सच्या वतीनं त्या ठिकाणी एक छोटंसं शॉप तुम्ही पाहू शकता समालोचन कक्षाच्या डावीकडे. माफक दरामध्ये तुम्हाला टी शर्ट ट्रॅक खरेदी करता येतील. दरम्यान बॅटची एज घेऊन बॉल विकेट कीपर मंगेशच्या हातामध्ये विसावतोय. धक्का पहिला PVS स्पोर्ट्स बेबीवाडी. रोहन गिरीश कोचरेकर यांचा पर्याय निवडलेला आहे. खरं तर विक्रोलियन्स या संघाकडे जवळपास 6 ते 7 बॉलर्स आहेत, पण सर्व गोलंदाज निवड योग्य. सर अनुभव महत्त्वाचा होता, कारण तुम्ही पाहिलं आशिष पंडित ज्यावेळेस गोलंदाजी करत होते त्यावेळेस आशिष पंडित यांनी तुम्ही पाहिलं असेल धनंजयला ओव्हरपिच चेंडू हाताळले होते, त्यांनी समोर खेळले. तुम्ही पहा अनुभवाला समोर आणलं, गिरीश कोचरेकर यांना समोर आणलं. त्यांनी काय केलं, गुडलेन पासून थोडासा मागे चेंडू ठेवला, तिथून त्याला वळण दिलं. धनंजय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची कडा घेऊन सरळ कॉट बिहाइंड द विकेट बाद होताना पाहायला मिळाले. हा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर बॅटरची शैली ओळखली जाते गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून. अभिषेक हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. फुटवर्क तेवढं जुळलं नाही, खूप जास्त बाहेर सरकले. रूम क्रिएट करायचा होता अभिषेकला. दरम्यान बॉल आणि बॅटमध्ये कुठलाच समन्वय साधला जात नाही. गिरीश कोचरेकरच्या या षटकाची सुरुवात चांगली. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. PVS स्पोर्ट्स बेबीवाडी थांबलाय 25 वर. अगदी धावफलक मात्र स्थिरावलेला आहे. गिरीश कोचरेकर यांचा अनुभव पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय, मात्र इलिव्हेशन मिळालं नाहीये आणि उजेर शेख यांनी टेपलाय एक सुरेख असा झेल. आणि ज्या बॅटरची बॅट दिवसभरात चालली ना, ती बॅटरची बॅट मात्र या सामन्यामध्ये थांबलीये. अभि पळसकर झेलबादच्या स्वरूपात बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर अपेक्षांवर आपण ती चर्चा करत होतो की अभि पळसकर मागच्या 2 सामन्यामध्ये अभिने खूप चांगला खेळ दिला आणि अपेक्षा तीच होती चेतन बाठे यांची की आत्तासुद्धा अभि पळसकर यांच्या वतीने तसाच खेळ सादर झाला पाहिजे. कारण मागच्या सामन्यामध्ये 3 आकडी धावफलक सेट झाला होता PVS स्पोर्ट्स बेबीवाडी या संघाकडून आणि म्हणूनच या सामन्यात तशीच अपेक्षा चेतन बाठे यांची राहिली ॲज अ कॅप्टन. कटर आहे, बॉलला बाउन्स मिळतो. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ गिरीश कोचरेकरचा डॉट. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू होता, पडला आणि त्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गिरीश कोचरेकर जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी एक आता 2 दशकं झाली विक्रोळीसाठी खेळत आहेत, परंतु अजून देखील गोलंदाजीची धार पहा. एका यंगस्टर खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी अजून देखील या वयामध्ये त्यांची आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आपण निर्धाव षटक पाहणार आहोत का, हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. विकेट डॉट, विकेट डॉट डॉट. अँड आज दबदबा गोलंदाजांचाच राहिलेला आहे. आज आपण हॅट्रिक पाहिली, आज आपण फायफर पाहिलं आणि आता निर्धाव षटक आपण पाहतोय. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय गिरीश कोचरेकर. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडते आणि यशस्वी गोलंदाजी गिरीश कोचरेकरची 2 षटकं, 1 मेडन, 8 डॉट्स, 12 धावा, 2 विकेट्स, इकॉनॉमी 6ची. सर असं म्हटलं जातं ना, सक्सेसफुल इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट अ हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. आणि हा अनुभव होता जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि याआधी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये रोहित खरात या गोलंदाजाने निर्धाव षटक